प्रकल्प संचालक आत्मा ठाणे व तालुका कृषी अधिकारी मुरबाड यांच्या संयुक्त विद्यमानाने खरीप हंगाम पूर्व शेतकरी कार्यशाळा कृषी महाविद्यालय सरळगाव तालुका मुरबाड येथे आज रोजी 6 मे रोजी संपन्न झाली आहे। सदर कार्यशाळेत डॉक्टर वर्तकखार जमीन संशोधन केंद्र यांनी मत्स्य शेतीतील संधी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले। मत्स्य शेती ही कोकणातील भात शेतीबरोबर मुख्य व्यवसाय होऊ शकतो याचा विश्वास व त्यावर करण्यात येणारे प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। सदर कार्यशाळेमध्ये पाणी फाउंडेशनचे डिजिटल शेतीशाळा, शेतकरी गट, उत्पादक कंपनी पोवाडा व इतर यशोगाथा उपस्थित शेतकऱ्यांना दाखवण्यात आल्या। सदर कार्यशाळेमध्ये उपविभागीय कृषी अधिकारी कल्याण आशिष बालकुडे यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, ॲग्रीस्टॅक व इतर ऑनलाईन योजना संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले। सदर शेतकरी कार्यशाळेचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी नामदेव धांडे यांनी केले। तसेच मंडळ कृषी अधिकारी मुरबाड संदीप केने यांनी जलतारा व CRA तंत्रज्ञान याबाबत उपस्थितांना अवगत करून दिले। सदर कार्यशाळेचे सूत्रसंचालन गोकुळ जाधव, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक मुरबाड यांनी केले। सदर कार्यशाळेमध्ये उपस्थित शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांनी उमेश चौधरी व देवदास गडगे यांनी मनोगत व्यक्त केले। सदर कार्यशाळेसाठी तालुक्यातील शेतकरी, महिला, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर कार्यशाळा यशस्वी होण्याकरिता कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक व PMFचे व्यवस्थापक, कृषी महाविद्यालय सर्व स्टाफ आदींनी मेहनत घेतली। महाराष्ट्र सातबारा न्यूजसाठी किशोर बस्ते, प्रतिनिधी। मी टू लिस्ट केली आहे तयार। टूमध्ये मी पुन्हा पानं तयार केली, पुन्हाची मीटिंग आता समजा चीफ सेक्रेटरी मॅडमची मीटिंग चालू आहे। माझ्या नोट्स वगैरे मी वाचून त्यांना माहिती दिली, त्यांनी मला काही सूचना दिली तेवढ्या। मी जे छोट्या डायरीत लिहून ठेवतो तो लहान पेन मी इथंच लिहून ठेवले। आता आतापर्यंत मॅडमच्या घेतलेल्या मीटिंगेत आणि त्यांच्या ज्या सूचना आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये आल्या, ती तारीख मॅडम दिलेली असते। सो तुम्ही आता मी समजा आमचं CS मॅडम तर माझ्याकडे काही रेडी आहे की मला त्यांनी आतापर्यंत काय सूचना दिली, आय विल कम प्रिपेअर्ड। मला माहिती की ते अचानक विचार दिला आहे की